हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवलेली पात्र, घटना आणि संवाद हे वास्तवाशी कुठलाही संबंध दर्शवत नाहीत. हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्ती, घटने किंवा भावनांचा अपमान करण्याच्या उद्देशाने बनवलेला नाही. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नसून चुकीच्या निर्णयांचे परिणाम आणि मानसिक संघर्ष दाखवण्यासाठी आहे. कृपया याकडे केवळ कथा म्हणूनच पाहावे. आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट. 9:30 PM. काय घडले? काय घडलं? काहीतरी वाईट घडलंय. कुठे आहेस तू? रस्त्यावर. मी येतोय. पूर्ण स्टोरी बघायला विसरू नका आणि स्टोरी आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आरवला सवयी आवडायच्या, लहान, साध्या पण न मोडणाऱ्या. रात्री झोपण्याआधी मोबाईल सायलेंट करणं त्यातलीच एक. 3 वर्ष एकही अपवाद नाही. तो म्हणायचा, माणूस सवयींवर टिकतो, बाकी सगळं बदलतं. पण त्या रात्री मोबाईल टेबलवर पडलेला होता. आवाज पूर्ण नो सायलेंट. तो मुद्दाम ठेवल्यासारखा नव्हता, पण चुकूनही नाही. आरवला कारण माहीत नव्हतं. फक्त एवढंच कळत होतं, काहीतरी बरोबर नाही. टीव्ही चालू होता, आवाज म्यूट. बातम्यांचे चेहरे हलत होते, पण शब्द पोहोचत नव्हते. बाहेरून गाड्यांचा अधूनमधून आवाज. घरात मात्र अशी शांतता होती की स्वतःचा श्वासही अनोळखी वाटावा. तो सोफ्यावर बसला होता, हातात चहा. कधीच न कळलेल्या क्षणी चहा थंड झाला होता. त्याने घड्याळाकडे पाहिलं. 9:17. तेव्हा फोन वाजला. अचानक नाही, नाट्यमय नाही, फक्त चुकीच्या वेळी. स्क्रीनवर एकच ओळ, नो कॉलर ID. आरवने फोन उचलला नाही. क्षणभर मनात एक स्पष्ट विचार आला, उचलू नकोस. हा विचार भीतीचा नव्हता, तो ओळखीचा होता. जणू कुणीतरी आधीच तो विचार करून ठेवला होता. पण बोट स्वतःच हललं. हॅलो? पलीकडे काहीच नाही. ना आवाज, ना स्टॅटिक, फक्त श्वास. जणू कुणीतरी फोन कानाशी धरून उभा आहे आणि बोलायचं ठरवत नाहीये. हॅलो, कोण आहे? काही सेकंदांनी आवाज आला. शांत, थंड, ओळखीचा नाही पण अपरिचितही नाही. आता तुझे ऐकशील, त्यात एकही शब्द खोटा नसेल. आरव सरळ बसला. कोण आहेस तू? हे काही प्रँक आहे का? क्षणभर थांबून उत्तर आलं, कोण आहे मी? त्या आरशात बघ, तो आहे मी. म्हणजे आरव आहे मी, म्हणजेच तू आहे मी. फोन कट झाला. आरव काही सेकंद फोनकडे पाहत राहिला, मग हसला, भीती लपवत. वेडा आहे कोणीतरी, तो स्वतःशी पुटपुटला. पण हसणं पूर्ण झालंच नाही. फोन व्हायब्रेट झाला. मेसेज. किचनमध्ये जा, फ्रीज उघड. आरव उभा राहिला नाही. इनफ. कुणीतरी घरावर नजर ठेवतोय, तो मोठ्याने म्हणाला. काही वेळ तो बसून राहिला, पण राहवलं नाही. तो उठला. किचनकडे चालताना घरातले आवाज जास्तच मोठे वाटत होते. फ्रीज उघडला. वरच्या शेल्फवर एक छोटासा लाल डाग. तो फारसा मोठा नव्हता, पण तो असण्यापुरता पुरेसा होता. आरवनं बोट लावून पाहिलं. थंड रक्त. छातीत काहीतरी दडपलं गेलं. फोन पुन्हा वाजला. घाबरत घाबरत आरवने फोन उचलला. आवाज आला, तो डाग काल रात्रीचा आहे. आरव ओरडला, काल रात्री? मी काल रात्री घरीच होतो, एकटाच. उत्तर लगेच आलं, नाहीस. आरव खाली बसला. तू कोण आहेस? माझ्याशी हे का करतोयस? आवाज बदलला नाही. तो आठवणी वाचल्यासारखा बोलू लागला. रस्ता मोकळा होता, गाडी हळू होती, हेडलाईट्स चालू होते. आरवचे डोळे मिटले. रस्ता, पांढरी लाईन आणि मध्ये उभा असलेला एक माणूस. आवाज म्हणाला, 3 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 9:43. नाही. आरव ओरडला. तो अपघात होता, पाऊस होता, सिग्नल नव्हता. मी काही करू शकत नव्हतो. मी काही केलं पण नाहीये, काहीच झालं नाहीये. आवाज शांतपणे म्हणाला, कहाणी छान आहे, पण तू स्वतःसाठी तयार केलेली गोष्ट. कारण तू स्वतःला मुक्त करायला बघत होतास किंवा अपराधी मानायला तयार नव्हतास. आरव घाबरत म्हणाला, काही पण बोलतोयस तू. मला माहितीये तू कोणीतरी वेगळा माणूस आहेस आणि तू मला विनाकारण ब्लॅकमेल करतोयस. मी काही केलेलं नाहीये. जे घडलं तेच मी सांगितलं आणि ते पण खरं खरं. आवाज हसत म्हणाला, नक्की खरं काय आहे आरव? हे तुलाही माहिती आहे आणि मलाही. डोळे मिटून एकदा विचार कर. आरवने डोळे मिटले.
डोळ्यासमोर दृश्य बदललं. रस्ता कोरडा होता, आकाश स्वच्छ, पाऊस नव्हता, गाडी हळू होती, ब्रेक मारायला वेळ होता. पण फोनवर नोटिफिकेशन, प्रमोशन अप्रूव्ड. 1 सेकंद, धडाम. तो माणूस जिवंत होता, डोळे उघडे. मी जिवंत आहे का? मला पाणी पाहिजे. तो कुजबुजला. आरवने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. तो खूप घाबरला होता. जर ह्याला काही झालं तर माझं आयुष्य बर्बाद होईल. तेव्हाच लांबून आवाज आला, बाबा कुठे आहात तुम्ही? आरव घाबरला आणि त्याने निर्णय घेतला. तो थांबला नाही. आवाज म्हणाला, तू त्याला मारलं नाहीस, तू त्याला मरू दिलंस. आरव रडला. मी घाबरलो होतो आणि मला भीती वाटत होती. पण मग आज मला हे सगळं का? आवाज कठोर झाला, कारण आज घड्याळाचं चक्र पुन्हा फिरणार आहे. आज त्याच रस्त्यावर रात्री 9:43 ला. आरवचा श्वास अडकला. आवाज म्हणाला, तो माणूस नाही, पण त्याचा मुलगा आहे. आरव गप्प झाला. आवाज पुढे म्हणाला, त्याला तुझ्याबद्दल माहिती आहे. जेव्हा तू पळून जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी तुला गाडीत बसताना बघितलं होतं. भलेही तू गाडी नंबर लपवला होतास, पण त्यांनी तुझा चेहरा बघितला होता, पण पूर्ण नाही. तो गेल्या 3 वर्षात प्रत्येक हिअरिंगला होता. काल त्याने पोलिसांना सांगितलं, तो चेहरा मला ओळखीचा वाटतो आणि जर समोर आला तर ओळखू येऊ शकतो. आरव थरथरला. म्हणजे तू आज थांबलास तर तुझा खेळ संपेल, आणि तू नाही थांबलास तर? आवाज थांबला. घड्याळात 9:42. आरव उभा राहिला. तूही मरेल? तू कोण आहेस? आरव कुजबुजला. आवाज हसत म्हणाला, मी तुझा मेंदू आहे, जो निर्णयानंतर जागा होतो. घड्याळात रात्रीचे 9:43 वाजतात. सकाळ झाली. आरव सोफावर पडून होता. त्याने खाडकन डोळे उघडले आणि उठून बसला. तो विचारात पडला, काल झालं ते स्वप्न होतं की सत्य? स्वप्नच असेल नक्की. आरवने टीव्ही चालू केला. ब्रेकिंग न्यूज. अँकर म्हणाली, 3 वर्षांपूर्वीच्याच हिट अँड रनच्या त्याच ठिकाणी पुन्हा अपघात. एक युवक जागीच ठार, आणि तो त्याच माणसाचा मुलगा आहे जो 3 वर्षांपूर्वी मरण पावला होता. आरव घाबरला आणि उभा राहिला. म्हणजे ते स्वप्न नव्हते, पण मला काल फोन आला होता आणि फ्रीजमध्ये रक्त होते. तो घाम पुसत पुसत हळूहळू फ्रीज जवळ गेला आणि फ्रीज उघडला आणि त्याला धक्का बसला. फ्रीजमध्ये रक्त नव्हते. तो आता चांगलाच घाबरला. तो फोन तपासायला गेला आणि फोन हातातून खाली पडला. कॉल लॉग. एकही इनकमिंग कॉल नाही. त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि तो म्हणाला, म्हणजे कालचं नक्कीच स्वप्न होतं. कसला घाबरलो मी. मला वाटलं खरं आहे की काय. मोबाईल बंद करणार तोच त्याचं लक्ष व्हॉइस रेकॉर्डरकडे गेलं. व्हॉइस रेकॉर्डर ओपन होता. लास्ट रेकॉर्डिंग 9:17 PM. त्याने प्ले केलं. आवाज आला, आता तुझे ऐकशील, त्यात एकही शब्द खोटा नसेल. तो स्वतःच बोलत होता. तेव्हा त्याला कळलं, कोणी कॉल केला नव्हता, कोणी धमकी दिली नव्हती. तो आवाज, तो स्वतःच होता, जो प्रत्येक वेळी त्याला पुन्हा त्या क्षणात घेऊन जातो. पण निर्णय नेहमी तोच. टीव्हीवर शेवटची ओळ. पोलिसांचा अंदाज आहे की आरोपी पुन्हा पळून गेला आहे. आरव शांत बसला होता. हातात चहा होता. काही चुका अपघात असतात, पण काही निर्णय सवय बनतात. आणि जो माणूस स्वतःला निर्दोष समजतो तोच माणूस पुन्हा पुन्हा तेच चुकतो. आरवला शिक्षा झाली नाही, कारण कायद्यासाठी तो गुन्हेगार नव्हता, पण वेळेसाठी तो कायमचा दोषी होता. प्रत्येक रात्री 9:17 त्याला फोन वाजल्याचा भास होतो. मोबाईल सायलेंट असतानाही. 9:43 त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एक चेहरा येतो. यावेळी रक्तात नाही तर प्रश्नात. तू थांबला असतास तर? तो झोपत नाही, कारण झोपेत तो पुन्हा पळतो. काही लोक तुरुंगात जात नाहीत, काही लोक तुरुंग बनतात. आणि खरी भीती ही नाही की शिक्षा मिळेल, खरी भीती ही आहे की ती कधीच संपणार नाही. म्हणून कधीही असा निर्णय घेऊ नका ज्यातून सुटता येतं, पण ज्यातून स्वतःपासून पळता येत नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रात थांबली नाही, घड्याळ मात्र थांबलं.
त्या क्षणातच माझं सगळं आयुष्य अडकलं. तो आवाज माझा होता पण शब्द माझे नव्हते. डोळे उघडे होते पण सत्य दिसत नव्हते. मी पळालो नव्हतो म्हणे, मी थांबलोच नव्हतो. 1 सेकंद पुरेसा होता पण तो घेतलाच नव्हता. प्रेम होतं का भीती होती आजही कळत नाही. दोष माझा होता की वेळेचा हे मन मानत नाही. फोन वाजत नाही आता तरी कानात आवाज येतो. 9:17च्या त्या क्षणी मी आजही हरवतो. मी त्याला मारलं नाही हे मी स्वतःला सांगतो, पण जिवंत असताना मी त्याला सोडलं हेही जाणतो. रस्ता कोरडा होता, आकाश स्वच्छ होतं, पण माझं मन त्या रात्री ओलच होतं. आता प्रत्येक 9:43ला एकच प्रश्न उरतो, जर थांबलो असतो तर. हा विचारच मला मारतो. काही लोक शिक्षा टाळतात पण वेळ नाही सोडत. काही चुका संपतात पण सवयी बदलत नाहीत.